पहा आई एकविरा रायडर्स निगडावाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि पीबी नैना सुपर किंग्स कर्जत संघ. पहा दोन्ही टीमचे कॅप्टन आणि संघ मालक आपण पोहोचायचं. गोलंदाज इथे पहा सोहेल धार पवार ज्याप्रमाणे अगदी पाहिलं तर अक्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फाईनला हिट केलं आणि बॉलला फेकून दिलं. सीमा रेषा पार सोहेलच्या बॅट मधून येतो हा शानदार मोठा ब्लास्ट. पहिला बॉल वैयक्तिक मिळाला सोहेलच्या बॅटवरती आणि त्याला देखील पाठवलं सीमा पार. 6 धावांसाठी गोलंदाज पहा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रेश पवार सावरसई गावचा खेळाडू आणि नवीन फलंदाज इथं आपण पाहता अजय वाघमारे मालेवाडी. यावेळी पहा हा बॉल देखील बॉडीवरती अगदी अदळ असताना तिथनं आपण जर पाहिलं तर बायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. मागच्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर प्रियेशच्या बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आडव्या बॅटनं टोलवलेला मोठा ब्लास्ट आणि त्यानंतर कमबॅक केला गोलंदाजानं. म्हणजे पहा मोठ्या फटक्यानंतर मित्रांनो कमबॅक करणं खूप कठीण असताना तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज अजून एकदा पहा इथे अजय वरती देखील भारी पडतो गोलंदाज. आणि मी म्हटलं पहा साबरसे टीम पेन तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर आदिवासी क्रिकेटमध्ये बरीच मोठी क्रेज या संघाला आहे. तिथनं जर पाहिलं तर आर्यन पवारची सुरुवात होत्या. त्यानंतर पहा इथं आपण जर पाहिलं तर प्रियेश हा देखील एक चांगला खेळाडू ऑलराऊंडरची भूमिका त्याच्या माध्यमातून साकारली जाते. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणं अगदी त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली. दुसरं षटक त्याच्याकडे सोपवलं गेलं आणि 4 ओव्हरची मॅच आणि त्यामध्ये दुसरं षटक फेकणं अगदी इथं आपण जर पाहिलं तर एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते टीम कॅप्टन कडनं. गोलंदाज तयार समोर इथं पहा अजय वाघमारेला पण पाहाल पुढच्या बॉलसाठी. इथे पहा अजून एक परंतु इथे स्क्वेअर पंचांनी वाईटचा इशारा दिला गेला. यस वाईट बॉल परंतु इथे रिव्ह्यू नसेल रिव्ह्यू नाही त्यामुळे पहा इथनं हा चेंडू अगदी ऑनफिल्ड अंपायरनं जो काही दिला वाईट त्याच्यावरती इथे पूर्णपणे निर्णय दिला जाईल. आणि डेफिनेटली आपण पाहता तर निश्चितच वाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 27 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या गेल्या. त्या म्हणजेच यश लोक स्पोर्ट्स गरड टीमच्या 27 धावा धावपटलावरती. पुढचा बॉल फ्रेश यामध्ये पहा लांदा कार्पेटनं मैदानाच्या आतमध्ये गरंगळतो चेंडू. एक सिंगल मिळाली आहे आणि तिथनं आपण जर पाहिलं तर एकच सिंगल आली आहे. कारण की पहा अजय भस्मा बाद झाल्याने त्याच्यानंतर आता पूर्णपणे जिम्मेदारी आली ती म्हणजे सोहेल धार पवारवरती. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू अजून बाकी असतील. यस पहा सोहेल धार पवारवरती पूर्णपणे जिम्मेदारी आली आहे. सुनील मुकनेला मोठे बास मारताना पाहिलं तो देखील आता तंबूमध्ये बसला. त्यामुळे आता संघाला विचार करण्यासारखी वेळ आली गेली की काय. परंतु सोहेल थांबणार नाही त्याच्या बॅटनं आग ओकली. अजून एकदा बॉल थांबणार नाही. मिडांच्या डोक्यावरनं फ्लॅट स्ट्रोक बॉल सीमा रेषा पार. सोहेल धार पवारचा येतो धारदार षटकार 6 धावांसाठी. हा अगदी जबरदस्त शानदार ब्लास्ट पाहायला मिळाला. 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या जाऊन पोहोचली 34 धावा इथं धापटलावरती लागल्या गेल्या. पहा अगदी सुरुवात चांगली झाली. दोन्ही संघ चांगले आहेत परंतु इथनं पहा सोहेल थांबायला तयार नाही. पुढचा बॉल अजून एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळेल. बॉल त्या क्षेत्रामध्ये जाऊन पडतोय. लगातारचा अजून एक मॅक्सिमम हिट षटकार 6 धावांसाठी. जर पाहिलं तर अगदी मोठा ब्लास्ट आणि त्यामध्ये जर विचार केला तर अगदी धावेंचा तर धावा धावपटलावर जाऊन पोहोचल्या. टोटली 40 धावा कंप्लीट झाल्या. पहा इथनं स्लोक स्पोर्ट्स गराडा टीमच्या अगदी पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचला. दुसऱ्या ओव्हरमध्ये 40 धावा जमल्या गेला. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च करत असताना आर्यन पवारचं षटक फेकलं. त्यामध्ये 2 सफलता मिळाल्या. अजय भस्मा सुनील मुकनेला बाद केलं परंतु दुसऱ्या षटकामध्ये सफलता आली नाही. कमबॅक केलं गेलं फलंदाजी करत असताना सोहेल धार पवारनं. आता इथनं पहा अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तिसरा गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाज कोण असेल. निश्चितच जर आपण विचार केला तर प्राचीन अभांग केलं पण विराणी टीम कडनं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शुभम चौधरी. यस
हॅलो येस पहा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले शुभम चौधरी पनवेल गाडेश्वर बर्न बिलॉंग करतो पहा अगदी पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर मोठी क्रेज पाहायला मिळाली परंतु रबर बॉल सीझन 1 मध्ये अगदी याला गोलंदाजी करताना आपण पाहता यावेळी पहा मोठा ब्लास्ट परंतु मिस टायमिंग झालाय तिथे क्षेत्ररक्षक एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाले परंतु पहा झेल झाला नाही या आणि तिथनं जर पाहिलं तर एक सिंगल मिळेल अजयला कुठेतरी आपण जर पाहिलं तर जीवदान दिलं गेलं अजय देखील पहा अगदी पाहिलं तर मालवाडी गावचा खिलाडू मालवाडी संघाचा विचार केला तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये या संघाला आपण पाहता अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि आपण जर पाहिलं तर त्याच गावातनं बिलॉंग करणारा हा स्टार खिलाडू अजय वाघमारे आणि आपण जर पाहिलं तर इथनं अगदी कशा रीतीनं मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो अगदी सोहेल धार बाबारकडे स्ट्राईक जेवढे आपण ठेवतो तशा धावसंख्यामध्ये आकार यातनं इथनं आपल्याला पाहायला मिळेल परंतु गोलंदाजी करत असताना टार्गेट केलं जाईल का इथे पहा लाजवाब फटका चांगला आहे बॉल सीमा रेषा पलीकडं येस जातोय सीमा रेषा पार येतोय सोहेल धार पवारच्या बॅटमध्ये ठोकलेला हा ब्रँडेड षटकार पहा वैयक्तिक षटकार हॅट्रिक टाळ्या झाला पाहिजे सोहेलसाठी अप्रतिम जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक षटकार हॅट्रिक अगदी पाहिलं तर वैयक्तिक बॅटमध्ये बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार सोहेलच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत आणि इथनं पहा 6 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल टोटली 48 धावा धापटल्यावरती कंप्लीट झाल्या त्या म्हणजेच इथं आपण पाहू शकाल श्लोक स्पोर्ट्स गराडा टीमच्या 48 धावा धापटल्यावरती लागल्या गेल्यात चांगल्या स्थितीमध्ये अजून एक चाललाय सीमा रेषा पार चौथा षटकार वैयक्तिक इथं आपल्याला पाहायला मिळतो सोहेलच्या बॅटमधनं काय लाजवाब फलंदाजी मैदानामध्ये केली जात्या गावचा हा सुपुत्र आपण जर पाहिलं सोहेल धार पवार आज जर पाहिलं तर आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने नावाचा अगदी दबदबा ठेवलेला आणि पाहिलं तर खालापूर तालुक्यामध्ये अगदी सातत्यानं ओरण तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये ज्याचं नाव अगदी आबरचं नाव घेतलं जातं रबर बॉल टेनिस क्रिकेट असेल अगदी सर्वत्र स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं तर सोहेल धार पवारला संधी दिली जात असते आणि त्याचं नाव देखील भरपूर मोठं केलेला अगदी पाहिलं तर त्याच्याच बॅटमध्ये फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल पुन्हा त्याच साईडने गोलंदाजी शुभम कडे केली जाईल मिस टायमिंग इथे फसवला गेला सोहेलला बॉल हवेमध्ये परंतु अगदी जमिनीला दान आणि पाहता आपण 2 धावा धापटल्यावरती कन्वर्ट झाल्या गेल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट 56 धाव संख्या धापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळते सोहेलचा विचार केला तर सोहेल देखील अगदी तब्बल 32 अंकावरती खेळतोय पहा वैयक्तिक 32 धाब्यावरती खेळतोय संघाची टोटल 56 धावा म्हणजे पहा अर्धा पडला वैयक्तिक गाठला गेला इथनं सोहेलनं काय लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळी पहा हा बॉल देखील मिस झाला असं वाटलं या चेंडूला देखील आसमान दाखवलं जाईल परंतु बॅडम बॉलचा संपर्क नाहीये तिथे थोडासा अगदी स्विंग पाहायला मिळाला शुभम कडनं आणि मिस अंडरस्टँडिंग थोडीशी पाहायला मिळाली डेफिनेटली पाहता पण डॉट बॉल आता इथनं जर विचार केला शेवटचा अंतिम बॉल फेकला जाईल ओव्हरचा शुभम चौधरी कडनं यावेळी पहा अजून एक बॉडीवरती आदळला परंतु तिथे आर्यनला माहिती आहे रिक्स घेणं चुकीचं होईल आणि एकदा मिळाली एका धावेच्या मदतीने तिसरं षटक समाप्त झालं आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावेंचा विचार केला तर टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 57 धावा 57 लॉस ऑफ 2 विकेट श्लोक स्पोर्ट्स गराडा संघ इथनं जर आजच्या दिवसातील आणि त्यानंतर जर पाहिलं तर सोहेलच्या बॅटमधून जर अर्धशतकीय पारी पार पडली तर इथनं बक्षिसांची अगदी खैरात आपल्याला पाहायला मिळेल यशवंत ढुमणे पोखरवाडी अगदी पाहिलं तर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल इथनं सोहेल धार पवारला जी आजच्या दिवसामध्ये अगदी प्रत्येक सामन्याला पारितोषिक लागली जातील यामध्ये शंका नाहीये कारण की आज आदिवासी रबर बॉल प्रीमियर लीगची ही फायनलचा दिवस आणि इथनं जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला भरगच संख्येनं पाहायला मिळेल गोलंदाज पहा मैदानाच्या आतमध्ये ओमकार हिलम सापोली पहा सापोली पेनचा खेळाडू ओमकार हिलम आणि मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक घेऊन आलाय समोर सोहेल
यावेळी पहा मोठा फटका त्याला पाठवलं फ्लॅट स्ट्रोक सीमा पार येतोय अजून एक माहिती हिट षटकार 6 धावा आणि 6 धाब्यांच्या मदतीनं संघाची टोटल धावा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे टोटल 63 धावा धापटल्यावरती वैयक्तिक विचार केला इथनं सोहेलचा 37 धावा धापटल्यावरती वैयक्तिक 38 धावा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण की धावा जमल्या गेल्या तब्बल जर पाहिलं तर आपण 63 धाब्यावरती संघ जाऊन पोहोचला त्यानंतर संघ मालक सचिन दादा ठाकरे यांच्याकडनं देखील आपण जर पाहिलं तर 1,500 रुपयाचं पारितोषिक असेल पहा हा चेंडू पहा चालला सीमा पार नशिबानं दिलेला शानदार चौकार 4 धावा आणि 4 धाब्यांच्या मदतीने संघ पुढे चालला टोटल 67 धावा धावपटलावरती कंप्लीट झाला गेल्यात अगदी सोहेलचा विचार केला तर तब्बल 42 अंकावरती सोहेल पोहोचला आणि पहा इथनं अगदी अजूनही 8 धावांची गरज आहे वैयक्तिक अर्धशतकीयसाठी पारी खेळण्यासाठी पहा इथनं सोहेलला अगदी पाहिलं तर चांगली पारी आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसला गेला सोहेल यावेळी पहा लॉफ्ट केला बॉलला सीमा रेषा पार अजून एक दमदार स्ट्रोक 6 धावा आणि इथं पहा अजूनही 2 धावांची गरज आहे अर्धी शतकीय पारीसाठी 48 धावा वैयक्तिक खेळतो सोहेल धार पवार आणि या सचिन दादा ठाकरे यांच्याकडनं 1,500चं पारितोषिक दिलं झालं आणि त्यानंतर यशवंत ढोमणे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं म्हणजे पहा 2,000 रुपयाचं पारितोषिक इथं दिलं जाईल अगदी जर 50 क्रॉस झाली तर या ठिकाणी आपण पाहता सोहेल धारपबार या फलंदाजाला जावा मैदानाच्या आतमध्ये अगदी लाजवाब पारी खेळला गेलाय अजून एक आणि इथे मात्र पहा बॅट वरती करायची असेल काय लाजवाब पारी अप्रतिम टोटल धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचली संघाची 78 धावा जबरदस्त पुढचा बॉल यावेळी पहा हा देखील लावलचक कवचला क्लिअर केलं बॉल सीमा रेषा